नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 10 तारखेला जो टीईटीचा पेपर झाला, पहिला पेपर, त्याच्यामधील आपण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे 30 क्वेश्चनचे संभाव्य आन्सर पाहणार आहोत. टीईटीसाठी लेक्चर घेतले होते किंवा जे लेक्चर घेतले होते त्याच्यामधील बरेच क्वेश्चन याच्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही जर आपले सर्व व्हिडिओ बघितले असतील तर त्याचा तुम्हाला फायदा झालेला असेल. कारण की जे प्रश्न बघितले मी त्यामध्ये भरपूर मी घेतलेले प्रश्न आले, त्यापैकी काही प्रश्न आलेले आहेत. असेच पुढील परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पाहूया संभाव्य आन्सर की. टीईटी पेपर 1 माझ्याकडे संच सी आलेला आहे. तुमच्याकडे जो संच असेल तिथे माझ्याकडे 61व्या क्वेश्चन पासून बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे क्वेश्चन स्टार्ट झालेले आहेत. तर चला पाहूया. प्रश्न 61वा. वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली. तर ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर ही डॅनियल गोलमन यांनी मांडलेली आहे. डॅनियल गोलमन यांच्याबद्दल आपण घेतलेल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही जर पाहिलेलं नसेल तर जर पाहून गेलेला असेल तर तुम्हाला याचा आन्सर आलेला असेल असं मी गृहीत धरतो. चला पुढील प्रश्न 62वा प्रश्न. ज्ञानरचनावादी प्रक्रिया ही पंचई द्वारे स्पष्ट केली जाते, त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? तर याचा योग्य क्रम कोणता आहे? एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबरेट, इव्हॅल्युएट हे याचा योग्य क्रम आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? 2 नंबर. 63. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमनित अध्यापन पद्धती तयार झाली, यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते हे विधान अयोग्य आहे. काय विचारले? अयोग्य विचारले, हे लक्षात ठेवा. 64 नंबर. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे? शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित असावे, परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात, ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे, शिक्षणात घोकंपट्टीवर भर द्यावा. 2005 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 बद्दल विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे. 65 नंबर. उद्गामी विचार प्रतिमान हे डॅश डॅश यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. कोणाच्या याच्यावर आधारलेले आहे? तर हिल्डा टाबा यांच्या याच्यावर आधारलेला आहे उद्गामी विचार प्रतिमान. 66 नंबर. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला. कोणी केला? डॉक्टर ब्लूम यांनी केलेला आहे. मित्रांनो, आपली आन्सर की आणि आयोगाची आन्सर की याच्यामध्ये शकते 1-2 प्रश्न इकडे तिकडे असू शकतात, बाकी तर प्रश्नांचे उत्तर बरोबरच असतील असं मला वाटतंय. नंबर. अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? तर कोणती आहे? प्रोजेक्ट आहे, डाल्टन आहे, बालोद्यान आहे, कोणती नाही? बुद्धिमंथन ही पद्धती नाही. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे? कोण आहे श्रेणीबद्ध? आपण घेतलेला आहे प्रश्न बघा. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे? गॅग्ने आहे. पुढील प्रश्न 69 नंबर. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? ही व्याख्या कोणाची आहे? येई टॅक्सलर यांची व्याख्या आहे. 70 नंबर क्वेश्चन. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? 4 नंबर. दृष्टिदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही.
पुढील प्रश्न, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे? हा प्रश्न आपण घेतलेला आहे. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? पॅव्हलॉव यांची आहे. 72 नंबर क्वेश्चन, अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे, याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? काय विचारलेलं आहे? अयोग्य विचारलेलं आहे. वरील प्रश्न काय विचारलेला आहे? अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. इथं अध्ययनाबद्दल विचारलेलं आहे आणि प्रश्नामध्ये अध्यापनाचे मुद्दे दिलेले आहेत. तर आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. अध्यापन हे खरे शिक्षण आहे का खरे शिक्षण? अध्यापन जर हे खरे शिक्षण असेल तर अध्ययन मग काय असेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? अयोग्य विचारलेलं आहे. अयोग्य विधान काय आहे? अध्यापन हे खरे शिक्षण आहे. या प्रश्नाचं उत्तर हे असायला पाहिजे, पण बघू आपण काय होते इथं. अध्ययन हे खरे शिक्षण आहे, हे तर डेफिनेटली बरोबर आहे. अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया आहे, हे पण बरोबर आहे. अध्ययन क्रिया ही अशी स्वयंप्रवृत्त असते, हे पण बरोबर आहे. मग विचारलेलं काय आहे? अयोग्य. तर हे या प्रश्नाचं अयोग्य उत्तर असायला पाहिजे. 73 नंबर, अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज, अभिवृत्ती या शक्तीचीही मदत असणे जरुरीचे असते, असे मत डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडले. तर कोणी मांडलेलं आहे असं मत? थॉर्नडाईक यांनी असं मत मांडलेलं आहे. कशाची? अभिरुची, गरज, अभिवृत्ती यांची अध्ययनात जरुरी असते, तरच अध्ययन म्हणजे लाभदायक होते. 74 नंबर, वर्तनाला दिशा देणे म्हणजेच प्रेरणा. या प्रेरणा चक्रामधील घटकांचा योग्य क्रम कोणता? तर योग्य क्रम कोणता आहे? अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल आणि समाधान. पुढील प्रश्न 75 नंबर, 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश असते हे शिकविण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोनाची बेरीज करणे व निष्कर्ष प्राप्त पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते? तर यासाठी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते? विशेषाकडून सामान्याकडे हे अध्यापन सूत्र उपयोगी ठरते. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय 75 नंबरच्या? तर 4 नंबर याचं करेक्ट उत्तर आहे. 76 नंबर क्वेश्चन, ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलावर राग काढला. हे उदाहरण डॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचे आहे. तर कोणतं याचं आहे? विस्थापन हे याचं उत्तर आहे. 70 नंबर क्वेश्चन, बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर वाढ ही गुणात्मक बाब आहे, हे याचं योग्य उत्तर अयोग्य उत्तर आहे. वाढ ही कशी आहे? गुणात्मक नसून ती कशी आहे? संख्यात्मक आहे. 78 हावर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचांच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानी व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. याचं 1 नंबर ऑप्शन उत्तर आहे. 79 हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे उद्दिष्ट आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? अर्थ आविष्कार करणारे प्रश्न. ऑप्शन क्रमांक 2. 80 नंबर प्रश्न, पियाजेच्या मते कौमारी अवस्था म्हणजे बालकांचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खालील दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कौमारी अवस्थेची वैशिष्ट्य नाही? कौमारी अवस्थेचे वैशिष्ट्य नाही विचारलेले आहे. तर कौमारी अवस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे. कौमारी अवस्था हा बदलांचा कालखंड आहे. कौमारी अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे. कौमारी अवस्था ही समस्या वय आहे.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होणार होतं? काय होणार आहे? कौमार्य अवस्था हा वास्तविकतेचा कालखंड आहे, हे याचं वैशिष्ट्य नाही. प्रश्न क्रमांक 81, मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडोगल या मानसशास्त्रज्ञांनी केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी डॅश डॅश ही प्रवृत्ती उपयोगी पडते. हास्य, प्रार्थना, परगौरव, निर्मिती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होणार आहे? प्रार्थना. त्या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रार्थना असणार आहे. प्रश्न 82, कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजेच कौशल्य. खालील दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? वेग, ऊर्जा, प्रेरणा, गुणवत्ता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होणार आहे? प्रेरणा. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, बालकामध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेतील बालकामध्ये आढळते? शेषावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था, किशोरावस्था. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे किशोरावस्था. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 84 नंबर प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचंय. व्यक्तिमत्वाचे उपगम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर 4 नंबर ऑप्शन आहे. सॅगविन यांनी. प्रश्न क्रमांक 85, पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे डॅश डॅश चे उदाहरण आहे. इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, मनाचा कल, दृष्टिदोष. तर पाण्यात टाकलेली काठी आपल्याला वाकडी दिसत असेल तर हे कशाचं उदाहरण आहे? इंद्रिय भ्रमाचं उदाहरण आहे. अध्यापन म्हणजे 86 नंबर क्वेश्चन. अध्यापन म्हणजे काय? अध्यापन म्हणजे ज्ञान देणे, व्याख्यान देणे, अध्ययनाला प्रवृत्त करणे, शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे. तर अध्यापन म्हणजे काय? तर अध्ययनाला प्रवृत्त करणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3. 87 नंबर क्वेश्चन, विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवणे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवताही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस डॅश डॅश म्हणतात. अभिसंधान पद्धती, क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती, मर्मदृष्टी अध्ययन उपपत्ती किंवा ज्ञानात्मक अध्ययन पद्धती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? अभिसंधान पद्धती. प्रश्न क्रमांक 88, स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमार अवस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाहीत? पियाजेच्या मते विचारलेला आहे. अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो, व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, स्वतःची भूमिका तयार करतो, भूतकाळाचा वर्तमानाशी संबंध जोडतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो. मित्रांनो, मानसशास्त्र व बुद्धिमत्तेचे घटक यांचा योग्य जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला होता. तर यामध्ये स्पियरमनचे काय आहे? स्पियरमनचं द्विघटक. थॉर्नडाईकचे काय आहे? थॉर्नडाईकचे बुद्धीचे 3 प्रकार. थर्स्टनचे काय आहे? थर्स्टनचे अनेक घटक सिद्धांत. आणि गिलफर्डचं काय आहे? 120. तुम्हाला जर माहित असेल, तुम्हाला एक जरी माहित असलं तरी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं असतं. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न शेवटचा 90 नंबर. सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विचारलेलं आहे. मित्रांनो, अयोग्य तुम्हाला सांगितलं होतं परीक्षेला जाताना एकदा त्याच्यावर नजर मारा म्हणून, किंवा अगोदरच त्याला सर्कल करून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अयोग्य विचारले का योग्य विचारले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार? अयोग्य उत्तर काय असणार आहे?
प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 4 वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखी असते, हे उत्तर आहे या प्रश्नाचं. तर हे पहिल्या पेपरचे संभाव्य आन्सर हे आपण घेतलेले आहे. असेच आपण मराठीचे घेणार आहोत आणि पेपर 2चेही घेणार आहोत. आणि पुढील परीक्षेसाठी जर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.